श्रीराम समर्थ श्रीराम। भाग 22। परिवर्तन ही संसार का नियम है। आपण हे वाक्य वाचलेलं असतं कुठेतरी किंवा ऐकलेलंही असतं. चेंज इज कॉन्स्टंट. किती अर्थपूर्ण आहे हे वाक्य. नीट निरीक्षण केलं किंवा विचार केला तर आढळेल, प्रकृती सृष्टी एक क्षणभर सुद्धा स्थिर नाही. त्यात नित्य परिवर्तन होत असतं. ग्रॉस लेवलनी हे जग आहे तसं दिसतं, पण त्यातील संपूर्ण जी क्रिया असते ती बदलाकडून विनाशाकडे जाताना दिसते. कल्पना करू, आपल्याच शहरामध्ये किंवा नगरामध्ये एक तलाव होता. आता तो पार लहान वाटतोय, कारण आजूबाजूला दाट लोकवस्ती झालीये. कालांतराने तो तलाव बुजवला जातो. सांगायचं तात्पर्य, सगळे पदार्थ, सगळ्या वस्तू, सर्व क्रिया नश्वरतेकडे जात आहेत. कुणी म्हणेल नगरं जाऊन शहरं आली, शहरात विविध नवीन इमारती आल्या. पण सरते शेवटी हेच म्हणावं लागेल की ज्याची उत्पत्ती झाली त्याची स्थिती काही काळ असते आणि त्याचा लय ठरलेला असतो. माणसाचंच उदाहरण घेऊया ना. माणूस जन्माला आला, त्याचं पूर्ण आयुष्य अंदाजे 70 वर्षाचं असेल, तर 30 वर्षांचं झाल्यावर त्याचं आयुष्य जास्त होईल का कमी? 40 वर्षांचंच आयुष्य शिल्लक राहिलं असं म्हणावं लागेल ना. तो 50 वर्षाचा झाला म्हणजे 20च वर्ष शिल्लक राहिलीत. तो 65 वर्षांचा झाला की 5च वर्ष शिल्लक राहिली. आयुष्याची वर्ष संपली की तो मेला असंच म्हणावं लागतं. अशा प्रकारे तो प्रतिक्षणी मरतच असतो. क्षणाक्षणाला तो मृत्यूकडे सरकत असतो. तसंच या सृष्टीचाही एक ठराविक काळ आहे. सर्व दृश्य क्षणाक्षणाला अदृश्यात जात आहे. अनेक पक्षी होते, अनेक वनस्पती होत्या, त्या दुर्मिळ होत गेल्या आणि आता त्यांच्या प्रजाती सुद्धा नष्ट झाल्या. हा अभाव म्हणजेच प्रलय. प्रलयानंतर एकच शिल्लक राहतं, ते म्हणजे ब्रह्म. सृष्टी निर्माण झाली असता ब्रह्म असतं, सृष्टीची स्थिती असता ब्रह्म असतं आणि अभावातही म्हणजे लयातही ब्रह्मच टिकून राहतं. वासुदेवः सर्वम. सर्वत्र ब्रह्मच आहे. एका ब्रह्माशिवाय कुणाचीच स्वतंत्र सत्ता नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.